सेतू चाचणी क्रमांक 2, विषय विज्ञान, इयत्ता 8वी. सेतू चाचणी क्रमांक 2 सोडवण्यासाठी तुमचं स्वागत. या व्हिडिओत तुम्हाला तुमचा वेळ वाचवण्यासाठी विज्ञान आणि गणित या दोन्ही विषयांच्या चाचण्या ह्या एकाच व्हिडिओत तुम्हाला सोडवलेल्या मिळतील. तुमचा वेळ वाचवण्यासाठी एकाच व्हिडिओत ह्या 2 चाचण्या आहेत. सेतू क्रमांक 2 सेतू चाचणी क्रमांक 2. तर आता ही पहिली विज्ञानाची सोडवतोय आपण. प्रश्न पहिला, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, सोबतच्या चित्राचे निरीक्षण करा. वासे होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल? तर तुम्ही फोटोत बघू शकता चित्र कसलं आहे. शूज दाखवलेले आहेत, म्हणजे बूट दाखवलेले आहेत आणि त्याच्यावर ती धूळ नाहीये, बुरशी आलेली आहे. तर त्याचं उत्तर असं लिहायचं, पावसाळ्यात दमट हवेमुळे चामड्याच्या वस्तूंवर बुरशी वाढते व वस्तू खराब होतात. त्या खराब होऊ नयेत म्हणून त्यांना तेल किंवा पॉलिश लावा. दुसरा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हा ऋतू बदल कोणता बदल आहे? तर त्याचं उत्तर असं लिहायचं, आवर्ती बदल. तिसरं, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. पेशींनंतर इथे उती आन्सर लिहायचंय. पेशींच्या समूहाला उती म्हणतात. उती, इंद्रिय संस्था आणि इथे शरीर असं उत्तर लिहायचंय. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातला पहिला, फरक स्पष्ट करा. वहन आणि अभिसरण. वहन मध्ये पहिला पॉइंट, पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास वहन असे म्हणतात. अभिसरण, उष्णतेचे संक्रमण जेव्हा प्रवाहाद्वारे होते तेव्हा त्या प्रक्रियेस अभिसरण म्हणतात. दुसरा पॉइंट, उष्णतेचे संक्रमण हळूवार होते. इकडे अभिसरण मध्ये उष्णतेचे संक्रमण वहनाच्या मानाने वेगाने होते. दुसरा पॉइंट, उष्णतेचे संक्रमण हळूवार होते आणि इकडे अभिसरण मध्ये उष्णतेचे संक्रमण वहनाच्या मानाने वेगाने होते. असे 2 पॉइंट लिहायचे. 2 मार्कासाठी प्रश्न आहे म्हणून 2 पॉइंट लिहायचे. प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा प्रश्न, एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 800 N म्हणजे 800 N बल लावले तरीही मोटार 12 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले? तर कार्य म्हणजे W, तो काढायचा आहे आपल्याला. F दिलाय 800 N, S दिलाय 12 म्हणजे 12 मीटर. कार्य म्हणजे W, त्याच्यासाठी हे सूत्र वापरायचं आहे. W इक्वल टू F इंटू S, F गुणिले S बरोबर 800 N गुणिले 12 मीटर बरोबर कार्य बरोबर म्हणजेच W बरोबर 9600 जूल. जूलसाठी याचं युनिट W म्हणजेच कार्याचं युनिट जूल म्हणून त्याचा J लिहायचा. थर्ड क्वेश्चन, असे का घडते? स्वेटर घालताना चर असा आवाज येतो. त्याचं उत्तर असं लिहायचंय, स्वेटर घालताना आपल्या शरीराशी स्पर्श झाल्यावर विद्युत प्रभार निर्माण होऊन विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये आकर्षण व समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिकर्षण होऊन चर असा आवाज येतो. तर फोर्थ क्वेश्चन साठी वनस्पती पेशीची आकृती काढायची. तर ती आकृती आणि त्याला दिलेले नावं ते फोटोत बघा. अशी आकृती काढायची आणि योग्य त्या ठिकाणी नावं द्यायची. प्रश्न क्रमांक 3, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न त्यातला, आकृतीत दर्शवलेल्या भागांची नावे लिहा व त्यांची कार्य लिहा. तिथे एक आकृती दाखवलेली आहे. त्या आकृतीत अ ज्या भागाला दाखवलाय त्याचं नाव आहे यकृत, म्हणजे त्याचं उत्तर यकृत. त्याचं कार्य, एक, अन्न आम्लयुक्त करणे. दुसरं, मोठ्या मेदकणांचे लहान कणात रूपांतर करणे. ब, जठर दाखवत आहे, त्याचं उत्तर जठर. कार्य जठराचं, पहिलं अन्न आम्लधर्मी बनवते. दुसरं, जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. क, हे आपल्याला मोठं आतड दाखवत आहे. मग त्याचं कार्य, एक, न पचलेले अन्न व पचलेल्या
अन्नातील घन भाग मोठ्या आतड्यात येतो. दुसरं, पचनक्रिया पूर्ण होते व उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. तर शेवटचा प्रश्न आहे 2 नंबर. वीज कडाडत असताना काय दक्षता घ्यावी? तर पहिलं, मोकळ्या मैदानात उभे राहू नये. दुसरं, झाडाखाली किंवा झाडावर थांबू नये. तिसरं, विजेच्या किंवा टेलिफोनच्या खांबाजवळ उभे राहू नये. चौथं, घोळका करून थांबू नये. खूप जणांनी एकत्र थांबू नये. पाचवं, चालू वाहनांवर थांबू नये. मोटरसायकल, ट्रॅक्टर, ट्रक अशा वाहनांवर थांबू नये. सहावं, सुरक्षित ठिकाणी जावे. दुसरी चाचणी सोडवणार आहेत आपण. गणित सेतू अभ्यासक्रम इयत्ता 8वी चाचणी क्रमांक 2. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला, अर्धवर्तुळातील कंपासचे माप टिंब अंश असते. त्याचं उत्तर लिहायचंय 180 अंश असते. दुसरं, रास बरोबर मुद्दल अधिक, इथे उत्तर लिहायचं व्याज. तिसरं, 2x अधिक 3y ही द्विपदी राशी आहे, इथे उत्तर लिहायचंय द्विपदी. चौथं, a⁻m a चा घात m गुणिले a चा घात n बरोबर a वरती घात a⁻, किंवा a चा घात m अधिक n. हे उत्तर लिहायचंय m अधिक n. मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे त्यामुळे, आणि पाया सारखा आहे म्हणून या दोघांची बेरीज m अधिक n. पाचवं, दररोज 10 पाने वाचली तर पुस्तक 15 दिवसात वाचून संपते. जर त्याच पुस्तकाची दररोज 15 पाने वाचली तर पुस्तक 10 दिवसात वाचून संपेल. हे व्यस्त प्रमाणाचे उदाहरण आहे. इथे उत्तर लिहायचंय व्यस्त. प्रश्न क्रमांक 2. त्यातलं पहिलं, एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात. तर तेच काम करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील? तर 6 मजुरांना x दिवस लागतील असे मानायचं. म्हणून 6 गुणिले x बरोबर 5 गुणिले 12, 6 गुणिले x बरोबर 60, 6x बरोबर 60, x बरोबर 60 भागिले 6 बरोबर 10. x मिळाला 10, म्हणून 6 मजुरांना तेच काम करायला 10 दिवस लागतील. हे झालं उत्तर. प्रश्न क्रमांक 2 मधला दुसरा प्रश्न, 1700 रुपयाचे दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल? तर त्याच्यासाठी आपल्याला P दिलाय 1700, R दिलाय, R म्हणजे रेट म्हणजेच दर, तो दिलाय 10, N दिलाय 2. सरळ व्याजाचं सूत्र, सरळ व्याज बरोबर P गुणिले R गुणिले N छेदी 100 म्हणजेच आपण 100 इक्वल टू 1700 गुणिले 10 गुणिले 2, त्याला 100 ने भागायचंय. 0 0 कट होणार. 170 गुणिले 2 340 रुपये. सरळ व्याज मिळालं आपल्याला 340 रुपये. हे उत्तर आहे. तिसरा प्रश्न, -10/11 भागिले -11/10. तर हे असं सोडवायचंय, -10/11 गुणिले -10/11. भागिलेचं चिन्ह होतं तिथे गुणिलेचं द्यायचंय आणि हा छेद वरती न्यायचा आहे आणि अंश खाली आणायचा. त्याला म्हणतात गुणाकार व्यस्त करून. हे गुणाकार व्यस्त करून असं लिहून घ्यायचं आणि आता पुढे गुणाकार करायचा. मायनस म्हणजेच -10 गुणिले -10 आणि त्याला खाली 11 गुणिले 11 121 बरोबर 100 भागिले 121. तर हे उत्तर मिळालं याचं आपल्याला 100 भागिले 121. चौथं उदाहरण सोडवायचंय. बेरीज करा. 13
एक्सचा घातांक 3 वजा 12 वाय रेस टू 2 म्हणजे वायचा घातांक 2 आणि एक्स स्क्वेअर म्हणजे एक्सचा 2 घातांक मायनस 8 वायचा 2 घातांक. याची आपल्याला बेरीज करायची. हे असंच्या असं मध्ये हे दोन्हीच्या मध्ये प्लस साईन देऊन अधिक बेरजेचं चिन्ह देऊन लिहून घ्यायचंय. 13x चा 3 घातांक वजा 12 वायचा 2 घातांक अधिक एक्स 6x चा 2 घातांक मायनस 8 वायचा दुसरा घातांक बरोबर 13x चा तिसरा घातांक प्लस 6x चा दुसरा घातांक वजा y चा दुसरा घातांक आणि y चा दुसरा घातांक वजा 12. हे दोन सारख्या पदी आहेत. हे दोन पद सारखे त्यामुळे वजा 12 आणि वजा 8 ची आपण बेरीज करणार. वजा वजा अधिक 12 आणि 8 20 पण दोघांना वजा चिन्ह आहे म्हणून इथे वजा चिन्ह लिहिलं आपण. 20 वायचा दुसरा घातांक बरोबर हे एका कंसात लिहायचंय. कंसात 13x अधिक 6 कंसाच्या बाहेर एक्सचा दुसरा घातांक वजा 20 वायचा दुसरा घातांक. हे झालं उत्तर आपलं. आता एक शेवटचं उदाहरण आहे 5वं. वजा 12 घातांक 7 म्हणजे -12⁻7 भागिले वजा 12 चा घातांक 7 -12⁻7. आता इक्वल टू -12⁻7 म्हणजे वजा 12 चा घातांक 7 भागिले वजा 12 चा घातांक 7 पाया सारखा आहे म्हणून वजा 12 चा घातांक मध्ये भागाकाराचं चिन्ह असल्यामुळे 7 वजा 7 वजा 12 चा घातांक आला 0. ही वजाबाकी आपण 7 वजा 7 ही घातांकाच्या नियमानुसार केली. पाया समान असल्यामुळे 7 वजा 7 वजा 12⁻7 वजा 7 0. आणि परत एक घातांकाचा नियम माहिती आपल्याला की कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर 1 असतं म्हणून 1 हे उत्तर मिळालं. अशा प्रकारे आपण सायन्स विज्ञान आणि गणित अशा दोन्ही सेतूच्या चाचणी क्रमांक 2 ही चाचण्या सोडवल्या आपण. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.